call is now being recorded. चला. आवाज सर्व विद्यार्थ्याला गुड मॉर्निंग. नवा दिवस नवी सुरुवात. विद्यार्थी मित्र, दररोज तुमच्यासाठी ऑनलाईन तासिकेमध्ये प्रत्येक शिक्षक नवीन घटक घेऊन तुमच्या समोर येत असतो. तुम्ही सुद्धा वही पेन घेऊन तयार राहा, म्हणजे एखादा घटक तुम्हाला तो वहीमध्ये लिहून घेता येतो आणि आपल्या सरांनी बाईंनी काल काय शिकवलं त्याचा अभ्यास तुम्हाला नंतर करता येतो. त्यासाठी तुम्ही वही पेन समोर घेऊन तयार राहा. आज आपण तुमच्यासाठी असाच एक नवीन घटक घेऊन आलो आहोत. हा घटक अभ्यास केल्यानंतर निश्चितच आपल्याला गुणवत्ता यादीत येण्यासाठी, स्कॉलरशिपला चांगले मार्क मिळवण्यासाठी आपल्याला या ऑनलाईन तासिकेचा निश्चितच उपयोग होणार आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा स्तुत्य असा उपक्रम अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय भंडारी साहेब, त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हा मिशन आरंभ अंतर्गत एक चांगला उपक्रम आपल्यासाठी सुरू केलेला आहे. आणि या उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच याचा फायदा होणार आहे. त्या अंतर्गत पाथर्डी पंचायत समिती मार्फत जुलै महिन्याच्या तासिकेला सुरुवात झालेली आहे आणि पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय कराड साहेब, शिष्यवृत्ती परीक्षेचे नोडल अधिकारी सन्माननीय रामनाथजी कराड साहेब यांच्या संकल्पनेतून या स्टुडिओ मधून ऑनलाईन तासिका घेण्याची आम्हाला या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. यामध्ये आज आपण आपल्या तासिकेला आता सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो. मी सुनील खेडकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलनगर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. विद्यार्थी मित्र, आपला आजचा जो घटक आहे पहा, शब्दकोडी. विद्यार्थी मित्र, घरी आपण काही शाब्दिक खेळ खेळत असतो. त्याच्यामध्ये काही शब्द साखळी असते.
आणि आपल्या सर्वांना खेळ म्हटलं की एक प्रकारचा आनंद होत असतो. खेळ कोणाला आवडत नाही? तुम्हाला आवडतो, मला आवडतो. मला आजही जरी विचारलं सर तुम्हाला सर्वात जास्त तुमचे कोणते शिक्षक आवडतात, तर मी आवर्जून माझ्या शिक्षकाच्या खेळाच्या शिक्षकाचं नाव सांगत असतो. कारण खेळातून मनोरंजन पण होतं, अभ्यास पण होतो. तसाच आपल्याला आजचा जो खेळ आहे आपल्या विद्यार्थ्याला कोणता फायदा होणार आहे त्या ठिकाणी पहा. या ठिकाणी तुम्हाला तो कोणता फायदा होईल ते ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थ्यासाठी ज्यावेळेस शब्दकोडे हा घटक आपण शिकवल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याला पहिला याचा फायदा होणार आहे. पहा, एखादा विद्यार्थी अभ्यास करतोय, अभ्यास करत असताना त्याला एखादी अडचण तयार होते, त्याला समस्या तयार होते, आणि जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याच विद्यार्थ्याला समस्या तयार होत असते. आणि जो अभ्यासच करत नाही त्याला कोणती समस्या तयार होणार नाही. म्हणून सर्वप्रथम समस्याचं समाधान करण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण होत असते. दुसरा आहे पहा, त्या विद्यार्थ्यामध्ये तार्किक बुद्धिमत्ता विकसित होत असते. तार्किक बुद्धिमत्ता म्हणजे काय? विचारपूर्वक तर्कशुद्ध निष्कर्ष काढणे, आणि हे असेच का, याचा परिणाम काय होईल, असा वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थी विचार करत असतो. म्हणजे त्याची तार्किक बुद्धिमत्ताची क्षमता त्या ठिकाणी विकसित होत असते. स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वाढतो, सृजनशील विचार क्षमता निर्माण होते, धाडस व संयम गुणांची वृद्धी होते, अभ्यास अधिक आनंददायी आणि मनोरंजन पद्धतीने होतो. आताच मी तुम्हाला सांगितलं पहा की कोणताही आपण अभ्यास करत असताना, एखादा भाषिक खेळ खेळत असताना आपल्याला मनोरंजन पण होतं आणि आपला आनंददायी पद्धतीने आपला अभ्यास सुद्धा या ठिकाणी होत असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपली शब्दसंग्रह वाढत असतो. विद्यार्थी मित्र मी नेहमी म्हणतो शब्दसंग्रह वाढतो, शब्दसंग्रह वाढतो. म्हणजे काय की तुम्ही पहिलीमध्ये आलात, पहिली, दुसरी, तिसरी, आता तुम्ही चौथीमध्ये आहात, म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला समानार्थी शब्द माहीत झालेले आहेत, उलट अर्थ शब्द माहिती आहेत, शब्द समूह बद्दल शब्द माहिती आहेत, अलंकारिक शब्द माहिती आहेत, म्हणी माहिती आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अनेक घटक सुद्धा त्या ठिकाणी माहिती झालेले असतात. म्हणजे तुमचा शब्दसंग्रह या ठिकाणी वाढत असतो. आणि शब्दसंग्रह वाढण्याबद्दल दिसत नाही. शब्दसंग्रह वाढत असतो म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आपल्याजवळ शब्द संपत्ती आपल्या जवळ तयार होत असते. विद्यार्थी मित्र, आता शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला असे काही प्रश्न विचारलेले असतात. या ठिकाणी प्रश्न विचारलेला त्या ठिकाणी आपल्याला ज्या सूचना दिलेल्या असतात त्या सूचना आपण सर्वप्रथम महत्वाच्या आहेत. पहा, आपल्याला आपण या ठिकाणी आपल्याला जी सूचना दिलेली आहे, काय सूचना दिलेली? खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला कोड्याचे दोन प्रकार असतात, उभे कोडे आणि आडवे कोडे. आता या ठिकाणी तुम्हाला त्या उभ्या चौकटी दिल्या आणि याच्यामध्ये मूळाक्षर दिले स, अ, त, द, आणि या ठिकाणी चार पर्याय दिलेत. पहा तुम्हाला पहिला पर्याय काय? बला. दुसरा आहे पहा बक, का आणि पास. या ठिकाणी कोणता शब्द घेतल्यानंतर या मोकळ्या रिकाम्या चौकटीमध्ये या चारही शब्दाचा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. या ठिकाणी तुम्हाला सूचना काय सांगितली? या ठिकाणी या ठिकाणी पहा तुम्हाला काय सांगितलंय? अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. सूचना महत्वाची. प्रश्नपत्रिका तुमच्या हातात आल्यानंतर तुम्हाला काय सूचना दिली ना, ती सूचना अगोदर आपण वाचली पाहिजे. जर सूचना आपण वाचली नाही तर आपल्याला प्रश्नाचा अर्थ लक्षात येणार नाही. सर्वप्रथम या ठिकाणी काय सांगितलंय? स, अ, त, द या अक्षराला कोणता शब्द या ठिकाणी लिहिल्यानंतर तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे, आणि चारही शब्दांचा अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. तर या ठिकाणी पहा, हा बला हा एक नंबरचा पर्याय या ठिकाणी जर आपण घेतला
तर या ठिकाणी तुम्हाला पहिला शब्द तयार होईल पहा, सबला, अबला, तबला आणि दबला. तर या ठिकाणी पहा तुम्हाला सबला म्हणजे काय या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. काही काही शब्दाचे अनेक अर्थ होतात, पण या ठिकाणी अर्थपूर्ण जर शब्द आपण घेतला, सबला म्हणजे सशक्त, शक्तिवान, बरोबर आहे का नाही, सक्षम, शक्तिशाली. आपला म्हणजे या ठिकाणी आपला दुर्बल, कमजोर, असहाय्य. नंतर तबला, तबला एक वाजण्याचं काय आहे साधन आहे पहा, जसं पेटी, तबला, झांज, नंतर मृदू, हे वाजण्याचा प्रकार आहे पहा. त्याच्यानंतर दबला, दबला म्हणजे काय, एखादा व्यक्ती जर चांगला काम करत असेल तर त्या ठिकाणी त्याचा आवाज दाबला जातो, म्हणजे त्याला पाठीमागं ओढलं जातं, त्याला म्हणतात दबला. म्हणजे त्याचा आवाज खाली केला जातो, म्हणजे त्याला चांगलं काम करू दिलं जात नाही. या ठिकाणी हे चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. जर तुम्ही या ठिकाणी बक, का, पास याला जर हे स, अ, त हे जर मुळाक्षर लावले तर याच्यापासून एकही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. म्हणून 2 नंबरचा पर्याय, 3 नंबरचा पर्याय आणि 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी लागू पडत नाही. विद्यार्थी मित्र, दुसऱ्या या ठिकाणी तुम्हाला शब्द कोड दिलेले आहे, याची पण आपण सूचना काळजीपूर्वक वाचली पाहिजे. खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरावे म्हणजे उभा व आडवा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलंय सूचनेमध्ये, उभा आणि आडवा कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल. पहा सूचना महत्वाची, की तुम्हाला जे या ठिकाणी ही जी आडवं आणि उभं, आडवं चौकट आणि उभी चौकट दिली, याच्यामध्ये हे 4 पर्याय दिले, प, ल, च आणि द. याच्यामध्ये कोणतं अक्षर या रिकाम्या चौकटीत टाकल्यानंतर एक अर्थपूर्ण उभा शब्द तयार होईल आणि आडवा शब्द पण तयार होईल. तर या ठिकाणी पहा, समजा तुम्ही कोणतंही अगोदर तुम्ही जर पहा, हा ल या ठिकाणी घेऊ पहा आपण, या ठिकाणी निल, निरल राधी हा शब्द तयार होतोय. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी आपण आता काय केलंय पहा, की ल, च आणि क या ठिकाणी आपण हे अक्षर या ठिकाणी घेऊन पाहिले. पहा तुम्ही त्या स्क्रीनवरती पहा, हे जर तुम्हाला निरल राधी, नीरज राधी, नीरज राधी या ठिकाणी एकही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 3, पर्याय नंबर 4 म्हणजे ल, च आणि द या ठिकाणी जर टाकलं तर एकही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. आणि या ठिकाणी जर आपण प हे अक्षर या ठिकाणी घेतलं तर या ठिकाणी पहा, निर्माधीन आणि पराधीन हे 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतात. तर या ठिकाणी पहा, हे दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार झाले. निरपराधी म्हणजे काय, निष्कलन, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप नाही. आणि पराधीन म्हणजे काय, की त्याला स्वातंत्र्य नाही, बरोबर आहे का नाही, त्याला काय नाही, स्वातंत्र्य नाही. आणि परावलंबी, तो दुसऱ्यावर अवलंबून आहे, असा त्या ठिकाणी त्याचा काय होतो, अर्थ होतो. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी घेतल्यानंतर याचा समानार्थी शब्दाचा अर्थपूर्ण शब्द उभा पण शब्द तयार झाला आणि आडवा पण शब्द तयार झाला. या ठिकाणी आता पुढचं शब्द कोड पहा तुम्ही, खाली दिलेल्या चौकटीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या जोड शब्दाचे तिसरे अक्षर असलेला पर्याय निवडा. तुम्हाला या ठिकाणी कोणती सूचना दिली, पहा या ठिकाणी ही ती चौकट दिली, या ठिकाणी तुम्हाला अगोदर जोड शब्द तयार करायला सांगितलंय. काय शब्द तयार करायला सांगितलंय, जोड शब्द.
मग तुम्ही त सो स ग त ब याच्यामधून तुम्हाला पहा अगोदर तुम्हाला जोड शब्द तयार करायचे. पहा विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला अगोदरच सांगितले की शब्द कोड्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थाचे शब्द, म्हणी, वाप्रचार, जोड शब्द, प्रसिद्ध ठिकाणे असलेले नावं, शहरांची नावं, गावं अशा अनेक शब्दांचा जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला लगेच या शब्दांचं या ठिकाणी तुम्हाला जोड शब्द तयार करता येणार आहे. मग तुम्ही या ठिकाणी पहा, आता एक जोड शब्द तयार करा. कोणता जोड शब्द तयार होईल आणि पुढे काय सांगितलंय त्याला? या ठिकाणी तुम्हाला जोड शब्द सांगितलाय तयार करायचा आणि या ठिकाणी तुम्हाला अगोदर जोड शब्द सांगितलाय, नंतर येणाऱ्या जोड शब्दामधले तिसरं अक्षर सांगितलंय. पण या ठिकाणी तुम्ही आता जोड शब्द तयार केला असेल तुमचा. आपल्या ऑनलाईन तासिकेमध्ये समानार्थी शब्दाची ऑनलाईन तासिका झाली, विरुद्धार्थी शब्दाची झालेली आहे, अलंकारिक शब्दाची होणार आहे, शब्द समूह पद्धत शब्दाची तासिका झालेली आहे. तर तुमचा शब्द संग्रह निश्चित वाढलेला आहे. या ठिकाणी मला खात्री आहे तुम्ही जोड शब्द तयार केला असेल. या ठिकाणी जोड शब्द तयार होतोय पहा. संगत सोबत कोणता जोड शब्द तयार होतोय? संगत सोबत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही तिसरं अक्षर कोणतं आहे पहा, तर ते स ग आहे. हे 3 नंबरचं अक्षर आहे म्हणून पर्याय नंबर 1 याचा बरोबर आहे. आता पुढची परत सूचना वाचायला सांगितली तुम्हाला. पहा स्क्रीनवर एकदम स्पष्ट दिसते विद्यार्थी मित्र. तुम्ही तुमच्या वहीत लिहून घेत चला की तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. आता या ठिकाणी पहा तुम्हाला काय सूचना दिली, खालील दिलेल्या रिकाम्या चौकटीत खालील पैकी कोणते अक्षर भरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. पहा या ठिकाणी त्या ठिकाणी काय सांगितलंय, अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. पहा विद्यार्थी मित्र हो, प्रश्नपत्रिकेमध्ये नेहमी तुम्हाला फसवे प्रश्न विचारले जातात. काय प्रश्न विचारले जातात? खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत खालील पैकी कोणते अक्षर भरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही का होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कोणता प्रश्न विचारलाय? होणार नाही. तुम्ही घाई मध्ये काय करता की पूर्ण प्रश्न वाचत नाही आणि अर्थपूर्ण शब्द इथपर्यंतच येतात आणि लगेच तुम्ही या ठिकाणी तो पर्याय लिहून टाकता. जोपर्यंत तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाही, त्या प्रश्नाचं तुम्ही म्हणजे समजून घेऊन वाचत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळणार नाही. तुम्हाला एखादा दिलेला प्रश्न आहे ना, जर त्याचा अर्थ समजून तुम्ही 2 वेळेस वाचन करा, पण आपलं उत्तर चुकलं नाही पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय, अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी प, ल, च आणि द हे 4 मूळ अक्षर दिलेत. या ठिकाणी कोणतं मूळ अक्षर या ठिकाणी अक्षर घेतल्यानंतर याचा अर्थ पूर्ण तयार झाला पाहिजे नाही. तुम्ही जर पहा या ठिकाणी आता या ठिकाणी आपण घेतलंय पक्ष, लक्ष, चक्ष आणि पक्ष. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण 4 शब्द तयार केलेत. पक्ष, लक्ष, दक्ष आणि चक्ष. तर याच्यामध्ये पक्ष म्हणजे आपल्याला एखादा कालखंड, बरोबर आहे का नाही, किंवा एखादा गट, एखादी बाजू, संघ, बरोबर आहे का नाही. आणि लक्ष म्हणजे ध्यान. आम्ही तुम्हाला नाही म्हणत का नेहमी फळ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष देऊन अभ्यास करा. लक्ष म्हणजे आपलं लक्ष, ध्यान, त्याला ध्यान म्हणतो पहा आपण. दक्ष म्हणजे कुशल, चप्पळ, एखाद्या कामामध्ये चप्पळ असणे, एखाद्या कामामध्ये तो पारंगत असणे. या ठिकाणी प या मूळ अक्षराचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो.
ल या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. मात्र या ठिकाणी च हे अक्षर चक्ष, तर चक्ष यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला च हे मूळाक्षर या ठिकाणी घेतल्यानंतर या ठिकाणी आपला सूचना दिलेली आहे पहा, कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. तर चक्ष या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. पहा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न आहे पहा, ज्या वेळेस आपल्याला या शब्दकोड्यावर 2 गुण आपल्याला 100% मिळवायचेत ना, त्यासाठी आपल्याला समानार्थी शब्द, वाप्रचार, म्हणी याचा आपला अभ्यास झाला पाहिजे. तुम्ही म्हणणार सर मग वाप्रचार, म्हणी याचा काही स्वतंत्र अभ्यास करावा लागतो का? ज्यावेळेस आपण भाषा विषयामध्ये घटक शिकवत असतो त्यावेळेस समानार्थी शब्द असतात, म्हणी असतात, उलटार्थ शब्द असतात. हे आपलं अभ्यास दैनंदिन अभ्यास होत असतो. त्यावेळेस आपल्याला जर समानार्थी शब्द, उलटार्थ शब्द, वाप्रचार, म्हणी याचा अभ्यास झाला तर या शब्दकोड्यातला कोणताच प्रश्न आपल्याला अवघड वाटणार नाही. आता या ठिकाणी तुम्हाला जी समोर आकृती दिली पहा, त्याच्यामध्ये पहा खाली दिलेल्या आकृतीत सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दाचा अर्थ खाली पैकी कोणता? आता या ठिकाणी पहा सा, की, ध, व, री हे काही अक्षर दिले. अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, हे अक्षर सरळ एका रेषेत लिहून घ्यावं लागतील आणि त्यापासून तुम्हाला कोणता एक शब्द तयार होतो तो तुम्हाला शोधावा लागेल. ज्या वेळेस तो शब्द तयार होईल त्यावेळेसच तुम्हाला एखादा 4 पर्यायामधला शब्दाचा अर्थ तयार होणार आहे. आता पहा या ठिकाणी आपण सुरुवातीला काय करू, या ठिकाणी पहा आपण लिहून घेऊ पाहिजे सा, ही, ध, व आणि री. या ठिकाणी आपण काय केलंय, हे 1 2 3 4 5 अक्षर एकत्र घेऊन एक शब्द तयार केलाय. या ठिकाणी मी कोणती बी अक्षर आहे त्याचा क्रम लावलाय, बरोबर. सा, गी, ध, व, र. तर या ठिकाणी मला अर्थपूर्ण शब्द तयार झालेला नाही. मग मला काय करावं लागेल, याच्यामध्ये शोधावं लागेल मला की कोणता एक अगोदर शब्द तयार होतोय ज्याच्यापासून याच्यातला अर्थ आपल्याला येईल. जर आपण पाहिलं पहा, जर सा, गी, ध, व, र जर आपण विचार केला, याचा अभ्यास केला, आपल्या बुद्धीला चालना दिली तर याच्यापासून पहा सावधगिरी, कोणता शब्द तयार झाला अगोदर, सावधगिरी. आणि मग सावधगिरी या शब्दाचा या 4 पर्यायामध्ये कोणता अर्थ होतो तो आपल्याला या ठिकाणी शोधून घ्यायचा आहे. या ठिकाणी पहा या ठिकाणी सावधगिरी शब्द तयार झालाय. सावधगिरी याचा अर्थ काय होतो पहा, विचार करा तुम्ही विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला सावधगिरी या शब्दाचा अर्थ काय होतो. आता पहिला शब्द आहे पहा या ठिकाणी ठार मारणे. ठार मारणे या शब्दाचा अर्थ काय आहे, एखाद्याचा जीव घेणे. सावधगिरी म्हणजे एखाद्याचा जीव घेणे का नाही. पुढे आहे पहा 2 नंबरचा पर्याय दक्षता. दक्षता म्हणजे सतर्क, काळजीपूर्वक काम करण्याची क्षमता. दक्षता म्हणजे काय, काम करण्याची, काळजीपूर्वक काम करायचे. अभ्यास करताना सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक केला पाहिजे म्हणजे तो आपल्या स्मरणात कायम राहतो. फक्त शिक्षक सांगतात, आई वडील सांगतात म्हणून पुस्तक समोर घेऊन बसायचं, पण आपल्या मनामध्ये मात्र दुसरेच विचार चालू असतात. तर असा जर अभ्यास केला तर तो आपल्या लक्षात राहणार नाही. तुम्ही एकाग्रतेने जर अभ्यास केला तरच तुमच्या लक्षात राहतो. आम्ही नेहमी मुलांना सांगतो की आज तुम्हाला घरचा अभ्यास, घरचा होमवर्क देतो, उद्या तो होमवर्क तुम्ही करून शाळेत आले पाहिजे. तुम्ही फक्त सरांच्या धाक तो अभ्यास कसा तरी लिहिता, पण तो तुम्ही काळजीपूर्वक करत नाही म्हणून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत नाही. तर या ठिकाणी पहा आपण ठार मारणे, दक्षता. पुढचा आहे चतुर. चतुर म्हणजे कसा, हुशार, चाणाक्ष, तत्पर बुद्धीचा. काही काही लोक पहा समाजामध्ये असं असतात, खूप चाणाक्ष असतात.
तत्पर बुद्धीचे असतात, त्यांना फक्त सांगूच तर नाही, सांगितल्यानंतर एका क्षणात त्याचा तो निर्णय घेतात, त्याला म्हणतात चाणाक्ष बुद्धीचा. आणि शेवटचा पर्याय पहा, इमानी म्हणजे प्रामाणिक, विश्वासू, निष्ठावान. आणि मग आता तुमच्या लक्षात आलं असं की सावधगिरी या शब्दाला कोणता शब्द या 4 पर्यायामधून येतो, तर या ठिकाणी पहा दक्षता. दक्षता म्हणजे काय? सावधगिरी, सतर्क, खबरदारी, जागरूकता. पहा, जर आपण कोणत्याही कामाची जर अगोदर काळजी घेतली, दक्षता घेतली, तर निश्चितच आपल्यावर पुढचं ते संकट येत नाही. म्हणून या ठिकाणी या शब्दामधून सावधगिरी शब्दाचा दक्षता हा पर्याय बरोबर आहे. आता या ठिकाणी काय पुन्हा सूचना वाचा पहा तुम्ही. खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर भरून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहा 1 2 3 आणि 4 या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. तर या रिकामी चौकटीमध्ये यातलं कोणतं अक्षर घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील, तर तुमच्या लक्षात आला असेल पहा, बरोबर. या ठिकाणी व वरचा फळ आणि व या 4 अक्षरापैकी कोणतं अक्षर घेऊ पहा. या ठिकाणी आपण जर 1 नंबरचा पर्याय घेतला तर अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. 2 नंबरचा शब्द अक्षर घेतलं तरी अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. पण या ठिकाणी पर्व, गर्व आणि सर्व या ठिकाणी हा अक्षर घेतल्यानंतर या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. पहा आता पर्व अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे, त्याच्यानंतर गर्व, त्याच्यानंतर सर्व. हे 3 अक्षरापासून या ठिकाणी पर्व म्हणजे काय? काळ, अध्याय, बरोबर एक नाही, भाग, कालखंड. गर्व म्हणजे अहंकार, अभिमान. काही काही मुलांना बुद्धीचा गर्व होतो, अभिमान असतो. काही माणसांना संपत्तीचा अभिमान असतो, अहंकार असतो. काही लोकांना संपत्तीचा गर्व असतो, बरोबर आहे की नाही. पण असं म्हणतात ना, गर्वाचे घर खाली. कधीही माणसाने अहंकार गर्व करायचा नाही. सर्व म्हणजे संपूर्ण. तर या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय आपण घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि मग तुम्हाला लक्षात आला असेल हा सुद्धा जोड शब्द आहे. आता स्क्रीनवरती तुमच्या समोर आहे पहा. पुन्हा एकदा तुम्ही सूचना वाचायची. खाली रिकाम्या जागी अक्षराचा योग्य वापर करून जोड शब्द तयार करा. आता पहा या ठिकाणी तुम्ही अगोदर उभी चौकट बघायची, नंतर आधी चौकट. या रिकाम्या चौकटीत या 4 पर्यायापैकी कोणतं अक्षर घेतल्यास तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार या 4 अक्षरापैकी कोणतं अक्षर या ठिकाणी रिकाम्या चौकटीत घेतल्यास तुम्हाला जोड शब्द तयार होईल. विद्यार्थी मित्र, तुमच्या जवळ वही मी तासाच्या पहिल्या सुरुवातीला सांगितले, तुम्ही वही तुमच्या समोर ठेवा आणि त्या वहीवर तुम्ही एक शब्द तयार करा. पहा या ठिकाणी तुम्हाला कोणतं अक्षर घ्यावं लागेल. करा, तुम्ही विचार करा, तुमच्या बुद्धीला चालना द्या. पहा काय तुम्ही तुमच्या बुद्धीला चालना द्या की आता या ठिकाणी ट, डा, डी, दा या 4 अक्षरापैकी कोणतं अक्षर या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्याला अर्थपूर्ण जोड शब्द तयार होईल. नेहमी मी अर्थपूर्ण शब्द जोड याच्यासाठी देतो की जोपर्यंत तुम्हाला शब्दाचा अर्थ माहिती नाही तोपर्यंत तुम्ही अर्थपूर्ण शब्द शोधू शकत नाही. याच्यासाठी तुम्हाला शब्द संपत्ती तुमची वाढली पाहिजे. तर आपल्याला वेळ कमी असल्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ इथे घेण्याला एवढा वेळ नाही आपल्यापाशी. तर या ठिकाणी पहा हा 2 नंबरचा जो पर्याय आहे, दा. आता या ठिकाणी आता तुमच्या लक्षात आलं असेल की पुन्हा एक जोड शब्द तयार झाला. पहा भरडा आणि जाडा, जाडा भरडा. आता हे शब्द पहा
तुम्हाला कुठं वाचण्यात येत असतील, कुठं वापरला जातात. जर तुम्ही तुमच्या आई बरोबर गिरणीवर दळण दळण्यासाठी घेऊन जाता, त्यावेळेस तिथे गेल्यानंतर आई म्हणत असते जाड दळण आले, बरोबर आहे की बारीक आलंय, मला भरडा पाहिजे. त्यावेळेस शब्द तयार होतो पहा, जाडा भरडा. कोणता शब्द तयार होतो? जाडा भरडा. आता या ठिकाणी पुन्हा खाली दिलेल्या शब्दकोड्यातील रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास तीनही अर्थपूर्ण आडवे शब्द तयार होतील. पहा विद्यार्थी मित्र, या शब्दकोड्याच्या घटकावर तुम्हाला नेहमी प्रश्नपत्रिकेमध्ये हाच प्रश्न विचारला जातो, अर्थपूर्ण. पण आता काय विचारले? आडवं. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला एक 4 पर्याय दिलेत. या ठिकाणी ही चौकट या ठिकाणी रिकामी सोडलेली. तुम्ही सुरुवातीला जर त न अ म ही चारही जर तुम्हाला लगेच शब्द समजला नाही अर्थपूर्ण, तर तुम्ही हे चारही मूळाक्षर या शब्दाला लावून पाहायचे या ठिकाणी, आणि मग तुम्हाला अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होतोय तो लक्षात येईल. पहा या ठिकाणी आपण घेऊ पहा पहिला पहा या ठिकाणी नयन, बरोबर. नंतर नयन, नंतर अगर, नंतर मगर, बरोबर आहे की. आता या ठिकाणी पहा, आपण हात घेऊन पाहिला, बरोबर. तर इथं जर आपण घेतलं तर तयन अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. या ठिकाणी जर आपण पुन्हा त घेतला तगर शब्द तयार होईल, बरोबर आहे की नाही. इथं जर पुन्हा त घेतला तगर शब्द तयार होईल. तर हे अर्थपूर्ण शब्द पहा या ठिकाणी तयार होत नाही. या ठिकाणी आपण जर आता न घेतला पहा, काय झाला? नयन. इथं घेतल्यावर नगर आणि इथं घेतल्यावर नजर. झाले का नाही अर्थपूर्ण शब्द तयार? पहा बरं आता. नयन म्हणजे काय? आपले डोळे. नयन म्हणजे काय? डोळे. नगर म्हणजे काय? एक 10, 20, 25 घर एकत्र आले की त्या ठिकाणी छोटीशी वस्ती तयार होते आणि त्याला मग नाव दिलं जातं. विठ्ठल नगर, आनंद नगर, वामनभाऊ नगर, संभाजी नगर, बरोबर आहे की नाही. असं त्या ठिकाणी एक नगर तयार होतं. आणि पुढचा आहे पहा, नजर म्हणजे दृष्टी. जशी दृष्टी तशी सृष्टी. नजर म्हणजे काय? जशी दृष्टी तशी सृष्टी. मग या ठिकाणी न हे अक्षर घेतल्यानंतर तीनही आडवे अर्थपूर्ण शब्द तयार झाले, म्हणून 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. पहा विद्यार्थी मित्र, आता मात्र तुम्हाला या ठिकाणी त्यांनी थोडं अवघडात घेऊन गेले. पुढं तर पहा या ठिकाणी प्रश्न वाचा पहा. पुढील चौकटीत रिकाम्या जागी कोणते अक्षर घेतल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? 2020 मध्ये स्कॉलरशिपला हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी पाहिजे की उभी चौकट दिली आणि या ठिकाणी कर शब्द. तर 1 नंबरच्या पर्यायामध्ये मा, हा, चौ, प, पा, ख, खा, मा, हा, भा, सा, भा, चा, मा. या 4 पर्यायामधले तुम्हाला या ठिकाणी कोणतं मूळाक्षर घेऊन या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर पण आपल्याला एवढा वेळ नाही या ठिकाणी की प्रत्येक जर आपण 4ही पर्यायाचे शब्द तयार केले ना तर आपल्याला या ठिकाणी वेळ पुरणार नाही. वेळ कमी आहे म्हणून आपण काय करू पहा या ठिकाणी पहिला पहा 1 नंबरचा पहा. विद्यार्थी मित्र, तुम्ही आता तयार करून पाहिला असेल. जर तुम्ही या ठिकाणी मा घेतला तर काय शब्द तयार झाला पहा? माकड. काय शब्द तयार झाला? माकड. पुढचा तुम्ही भा घेतला, काय तयार झाला? आकड. नंतर तुम्ही चौ घेतला, काय तयार झाला? चौकट.
तुम्ही प घेतलं तर काय तयार झाला? पकड. या ठिकाणी आता असे तुम्हाला प पा ख खा ह्या शब्द घेऊन पाहावं लागेल, तरच तुम्हाला या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार झालेला कळेल. आता या ठिकाणी माकड म्हणजे काय? एका प्राण्याचं नाव आहे. माकड तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे भाकड. भाकड म्हणजे नापिक, ओसाड. भाकड म्हणजे काय? नापिक, ओसाड. आपण नाही म्हणत काही आमची जमीन आहे ना नापिक आहे, जमीन पिकत नाही, ओसाड आहे, त्या ठिकाणी कोणी जात नाही. चौकड म्हणजे काय? टोळी, 4 जणांचा गट, त्याला चौकड म्हणतात. आणि पकड म्हणजे ताबा असणे, समज किंवा आकलन होणे. या ठिकाणी हे 4ही अर्थपूर्ण शब्द तयार झाले, म्हणून पर्याय नंबर 1 या ठिकाणी तुमचं बरोबर आहे. विद्यार्थी मित्र हो, आता आम्ही जरी शिक्षक म्हणून तुम्हाला शिकवत असलोत ना, आम्हाला सुद्धा या समानार्थी शब्दाची तयारी करावी लागते, विरुद्धार्थी शब्दाची तयारी करावी लागते. त्यासाठी तुम्हाला सुद्धा त्याला वेळ द्यावा लागेल. शब्द कोडे हा एवढा सोपा घटक नाही. तुम्हाला बुद्धीला चालना द्यावा लागते, विचार करावा लागतो, तरच त्याच्यामधून तुम्हाला ते उत्तर शोधता येते. जर तुम्ही सरळ सरळ शोधायला गेला तर तुम्हाला या ठिकाणी काही वेळेस काय होतं, पर्यायामध्ये 3 शब्दाचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो, पण एका अक्षराचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो नाही. तुम्ही घाईघाईमध्ये काय करता की तुम्हाला वाटतं चला आता 3 शब्दाचा अर्थ पूर्ण तयार झालाय, तो पर्याय असेल, पण तसं नाही. या ठिकाणी काय सांगितलंय? 4ही शब्दाचा अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. सूचना महत्वाची. जोपर्यंत तुम्ही सूचना ऐकत नाही, वाचत नाही चांगली, तोपर्यंत तुम्हाला अर्थ लक्षात येणार. या ठिकाणी आता पुन्हा सूचना वाचा पहा. चौकटीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील. उभे अर्थपूर्ण. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ना पुन्हा तुम्हाला तुमच्या बुद्धीला विचार करून त्या ठिकाणी शोधावं लागणार. या ठिकाणी तुम्हाला उभी चौकट दिली आणि या ठिकाणी अ ब क ड 4 पर्याय दिले आणि खाली पर्याय पण पहा. तुम्हाला पर्याय क्रमांक अ व ब, पर्याय क्रमांक 2 क व अ, पर्याय क्रमांक 3 अ व ड, पर्याय क्रमांक 4 ब आणि ड. विद्यार्थी मित्र, तुम्हाला या ठिकाणी वाटत असेल पहिला शब्द सोपे तयार होतील, पण याच पर्यायामधून 2 पर्याय बरोबर आहेत. किती पर्याय बरोबर आहेत? 2 पर्याय. तर पहिल्यांदा तुम्हाला पहा या ठिकाणी तुम्हाला पुन्हा हे जे अक्षर आहेत या ठिकाणी घेऊन पाहावं लागेल. पहा तर आपण सुरुवातीला पहा या ठिकाणी घेऊ. पहा पहिला आपण जर अक्षर घेतलं पहा तर काय तयार होईल पहा. काय झाला? पाट. बरोबर. नंतर हाट. नंतर ला घेतला, काय तयार झाला? लाट. बरोबर का? पाट, भाट आणि लाट. आता तुम्हाला याचा अर्थ माहिती पाहिजे. पहा आता पाट म्हणजे काय? लाकडाचा किंवा दगडाचा तयार सपाट तुकडा. आपण घरी पाट असतो ना पहा बसण्यासाठी, तो सपाट तुकडा असतो पहा, त्याला म्हणतात पाट. भाट म्हणजे स्तुती करणारा. पूर्वीच्या काळी पहा राजाच्या दरबारामध्ये भाट असायची, ते राजाची स्तुती करायची. बरोबर आहे का नाही? त्याला भाट म्हणतात, स्तुती करणारा. आणि पुढचा आहे लाट. लाट म्हणजे तुम्हाला समुद्राच्या लाटा माहिती आहेत, त्याचा अनेक वचन लाट, लाटा, समुद्राच्या लहरी, लाटा. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला काय सांगितलंय? हा एक पर्याय बरोबर नाही. बरोबर. नंतर तुम्हाला ल ज ते या ठिकाणी तुम्हाला टाकून पाहावं लागेल. मो पो तो. नंतर क ग प. तर या ठिकाणी पुन्हा तुम्ही या ठिकाणी क टाकलं तर शब्द तयार होतो. पहा कट. नंतर पुढं ग गट आणि पुढं प पट. बरोबर नाही? कट म्हणजे कापणे, गट म्हणजे गट करणे. बरोबर आहे का नाही? समूह, लोकांचा समूह. पट म्हणजे पट्टा किंवा कापडाचा तुकडा. असे अर्थपूर्ण शब्द तयार झाल्यानंतर तुम्हाला अ आणि ड आणि काय क
त्या ठिकाणी आणि या ठिकाणी हा पर्याय 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय तयार होतो पहा आणि या ठिकाणी आणि मग त्या ठिकाणी पूर्ण शब्द तयार होतो. नाही पहा आता या ठिकाणी तुम्हाला सरावासाठी प्रश्न घेतलेले आहेत पहा की पुढील पैकी कोणत्या योग्य पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्याचा पर्याय क्रमांकाचा वर्ग या ठिकाणी तुम्हाला रंगवायचंय. बरोबर आहे का नाही? तर या ठिकाणी पर्याय नंबर जी चौकट दिली तुम्हाला आडवी याच्यामध्ये रिकामी चौकट ह आणि त तर याच्यामध्ये एक रा का सी सा याच्यामध्ये पहिल्या चौकटीत कोणता अक्षर घेतल्यानंतर एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल. पहा बरं तुम्ही घेऊन पहा तुमच्या वहीवर विद्यार्थी मित्र हो. या ठिकाणी पहा तुम्ही जर रा टाकलं तर काय होईल? तुम्ही जर या ठिकाणी पोरे टाकून पहा रा काय होईल? वरा होतोय का अर्थपूर्ण शब्द तयार? नाही. नंतर तुम्ही या ठिकाणी का टाकून पहा काय होईल? वकाहत नाही होत अर्थपूर्ण शब्द. तुम्ही नंतर सी टाकून पहा व सिंहत नाही अर्थपूर्ण शब्द तयार होत. पण या ठिकाणी जर तुम्ही सा टाकलं पहा तर कोणता शब्द तयार झाला? वसाहत. म्हणून पर्याय नंबर 4 त्याचं कोणतं उत्तर या ठिकाणी तुम्हाला हे गोल करावं लागेल पास. आता पहा या ठिकाणी पुढचा 2 आहे पहा श आणि क या 4 पर्यायांमध्ये जो योग्य अक्षर घेतल्यानंतर तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तुम्ही घेऊन पहा तुम्हाला सांगितलं मी वही तुमच्या समोर आहे. करा तुम्हाला कोणता शब्द तयार होतोय पहा. तर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना फसणार आहेत पहा. विद्यार्थ्यांनी एक शब्द तयार केलाय पहा तर या ठिकाणी शीर्षक हा शब्द तयार होतोय. बरोबर आहे का नाही? मग काही विद्यार्थी काय करणार आहेत? हास्य घेणार आहेत. बरोबर. तो घाई त्यांनी शीर्षक शब्द तयार केलाय. शीर्षक म्हणजे नाव. बरोबर आहे का नाही? पण त्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं नाही. त्यांनी तुम्हाला फसवा प्रश्न या ठिकाणी दिलाय. कारण या ठिकाणचा सी नाही तर या ठिकाणचा पर्याय नंबर जो 3 आहे तो सी या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागणार आहे. शीर्षक म्हणजे नाव. बरोबर आहे की नाही? आता पहा विद्यार्थी मित्र जेव्हा तुम्हाला पहिली दुसरी मध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ वेलांटी शिकवली जाते. बरोबर आहे की त्यावेळेस ऱ्हस्व वेलांटी आणि दीर्घ वेलांटी ऱ्हस्व उकार दीर्घ उकार हे शिकवलं जातं. किंवा काही वेळेस शिक्षकाच्या तोंडून चुकून असं शिकवलं जातं की आज आपण तुम्हाला पहिली वेलांटी शिकवली उद्या तुम्हाला दुसरी वेलांटी शिकवू. बरोबर आहे का नाही? मग एखादा विद्यार्थी तुमच्यासारखा हुशार असतो तो सर म्हणतो आज पहिली वेलांटी झाली उद्या आपली दुसरी वेलांटी होणार आहे. परवा आपण शाळेत आल्यानंतर आपली तिसरी वेलांटी शिकवा. आता तुम्ही सांगा विद्यार्थी मित्र हो तिसरी वेलांटी आहे का? इंग्रजीमध्ये आहे. इंग्रजीमध्ये पहिलं स्मॉल लेटर कॅपिटल लेटर तिसरी लिपी. बरोबर आहे नाही? तसं मराठीमध्ये तिसरी लिपी नाही. त्याला काय म्हणायला पाहिजे आपण शिकवतो वेळेस ऱ्हस्व दीर्घ. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून काही विद्यार्थी हुशार असतात तर या ठिकाणी पाहते बरोबर पहा सी पण दीर्घ सी या ठिकाणी घेतल्यानंतर पर्याय नंबर 3 याचं उत्तर बरोबर आहे. पाया तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये प्रश्न दिले जातात. 30% प्रश्न सोपे असतात, 30% प्रश्न मध्यम स्वरूपाचे असतात आणि 40% प्रश्नाची काठिण्य पातळी ही अवघड असते. त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं नाही तर या ठिकाणी सोपा प्रश्न पण हातचे तुमचे गुण जाण्याचा धोका या ठिकाणी असतो. म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करावा लागतो. पुढचा आहे पहा या ठिकाणी आता 3 नंबरचं एक चौकट मोकळी सोडली सण या ठिकाणी वे रा भे आ कोणतं अक्षर घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल?
वे घ्या तुम्ही, वे घेऊन पहा या ठिकाणी काय होईल, बेसन, बरोबर आहे की नाही. रा घेऊन पहा रासन, बे घेऊन पहा बेसन, आ घेऊन पहा आसन. आता कोणता शब्द अर्थपूर्ण तयार होईल पहा या ठिकाणी. वे म्हणजे व्यसन. व्यसन म्हणजे काय, काही लोकांना अनेक प्रकारचे व्यसन असतात. काहीला अभ्यासाचं व्यसन असतं, काहीला व्यायामाचं व्यसन असतं, काहीला वेगवेगळ्या वस्तू तयार करायची आवड. त्याला व्यसन म्हणजे पहा, त्याला आपण आवड पण म्हणून, बरं का. तर या ठिकाणी वे हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. रासन, रासन पण अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. नंतर बेसन पहा, हा एक खाण्याचं डाळीपासून बेसन तयार करतो ना, त्याचं पीठ असतं बेसन, बरोबर आहे का नाही. तर या ठिकाणी आपण बेसन हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होतो आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला तो रंगवायचा आहे. पुढचं आहे 4 नंबरचं, क ला कु स आणि रिकामी चौकट. याच्यामध्ये कोणतं मुळाक्षर घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे पहा, अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. तर या ठिकाणी र, न आणि ल हे चारही मुळाक्षर तुम्ही टाकून पहा. तर या ठिकाणी तुम्हाला कला कुसळ र मुळाक्षर घ्यावं लागेल, म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तर या ठिकाणी पहा, आता तुम्हाला पुन्हा तुम्हाला आडवा शब्द मूळ याच्यामध्ये अक्षर टाकायचे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. पर्याय तुम्हाला दिलेत पहा, 1 2 3 4. याच्यामध्ये तुम्हाला न र व म स जर तुम्ही टाकलं तर अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का ते पहा. स त म र अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का पहा. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक अगोदर तुम्हाला अक्षर त्या ठिकाणी टाकून पाहावं लागतील. अर्थपूर्ण शब्द जर तयार झाला तर तोच पर्याय त्या ठिकाणी घ्यायचा आहे, अन्यथा तुम्हाला तो पर्याय घ्यायचा नाही. आता उदाहरणार्थ पहा, तुम्ही न टाकून पहा, तर आपण वेळ कमी असल्यामुळे पहा, पहिल्या या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. एवढा वेळ नाही सगळे अक्षर आपल्याला टाकून पाहायला. तर पहा इथं काय तयार होतो, घास, हात, घाम, खार आणि घाव. या ठिकाणी पहा 4 शब्द, घास, घात, घाम, घार आणि घाव. तर पर्याय नंबर 2 आहे या ठिकाणी. बरोबर, या ठिकाणी 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. खालच्या चौकटीमध्ये पण तसंच आहे. या ठिकाणी तुम्हाला दा व रिकामी चौकट या 4 पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल त्यातले तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार होतील, असे तुम्हाला त्या ठिकाणी टाकून पाहावं लागतील. बरोबर आहे. तर आपण पहा या ठिकाणी 1 नंबरचे छ ब गो, गो ना प. 3 नंबर ब गो म, र छ प. हे अक्षर टाकल्यानंतर या ठिकाणी कोणतं तयार होईल ते आपल्याला टाकून पहा तुम्ही या ठिकाणी. या ठिकाणी आपण काय तयार होईल, छदाम. ब टाकल्यानंतर बदाम आणि गो टाकल्यानंतर गोदाम. या ठिकाणी पर्याय नंबर 1. कारण छदाम म्हणजे आपण नाही म्हणणार, तुला एक छदाम सुद्धा मी देणार नाही. छदाम म्हणजे काय, एक छदाम सुद्धा मी तुला देणार नाही, म्हणजे लहान रक्कम. बरोबर. नंतर बदाम म्हणजे सुका मेवा, तुम्ही काजू बदाम खाता का नाही ते. आणि गोदाम म्हणजे माल साठवण्याची जागा. चला या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार. या ठिकाणी आपण भरपूर या ठिकाणी घेतलेला आहे शब्द कोडे, पण वेळेच्या अभावी आपल्याला पाहतो तुम्ही सराव करा. आता या ठिकाणी अ स्टार न व म्हणजे आडवं पुढे दिले, उभं पण दिलंय, परत आडवे पण दिले आणि पुढे तुम्हाला सूचना पण दिल्या. उभा शब्द, देवाला घातलेले साकडे.
म्हणजे तुम्हाला काय करायचंय पहा, उभा शब्द आहे ना कोणता तयार करायचा आहे, देवाला घातलेले साकडे. आणि आडवा शब्द म्हणजे तो असा तयार करायचा आहे पहा. आडवा शब्द काय, बैलांना बांधायची दोरी. बैलांना बांधायची दोरी. आणि खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहेत पहा. कोणते अक्षर आहेत पहा. एकला काय न व, दोनला काय स प, तीनला काय स व, आणि चारला काय न आणि स. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला कोणतं अक्षर घेतल्यानंतर अगोदर उभा शब्द तयार करायचा तुम्हाला. उभा, देवाला घातलेले साकडे. देवाला काय घालतो बरं आपण? आपल्याला देव प्रसन्न होण्यासाठी किंवा आपल्याला एखादं देवाकडून काहीतरी मिळवायचं असेल तर आपण देवाला काय करतो? नवस करतो. नवस काय करतो? नवस. काही लोक मसोबाला कोंबडं कापण्याचा नवस करतात. काही लोक खंडोबाला बोकड कापण्याचा नवस करतात. बरोबर आहे का नाही? नवस करतात का नाही? आणि मग बोकड आणि कोंबडं कापल्याने जर आपल्याला देव प्रसन्न होत असेल तर काही अडचण नाही पहा. बरोबर आहे का नाही? तर देवाला घातलेले साकडे म्हणजे या ठिकाणी काय येईल? उभा शब्द न. आणि आता हा आडवा शब्द आनंद झाला, नंतर उभा काय येईल? न व, इथं काय येईल? स. बरोबर आहे की नाही? नवस शब्द तयार झाला आणि आडवा शब्द काय झाला? कास्त्रा. बैलांना बांधतात त्याला काय म्हणतात? कास्त्रा. दोरी. आपण सर्व शेतकऱ्याचे मुले आहेत पहा. आपल्याला गाई बैल शेळी हे सगळं माहिती आहे. रोज आपण तो कासरा बैलगाडीला जमतो, कासरा हातात धरतो, बैलगाडी शेतात घेऊन जातो. आपण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहेत. म्हणून या ठिकाणी न आणि स 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला या ठिकाणी आहे ना, तुमची जर आता शब्द संपत्ती चांगली असेल, तुमचं नियमित वाचन असेल, नियमित सराव असेल, तर तुम्हाला निश्चितच या ठिकाणी तुमचे या असे उभे आडवे कसाही प्रश्न विचारू फसवा, त्याचं उत्तर तुम्ही देणार आहात. आता या ठिकाणी बाहेरील बोलातील अक्षराने सुरू होणारे 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी रिकाम्या बोलामध्ये तुम्हाला कोणते अक्षर घ्यावे लागल? पहा, विचार करा विद्यार्थी मित्र. पहा तुम्ही आता की त्या चौकटीमध्ये कोणता अक्षर तुम्हाला घ्यावा लागेल. पहा, अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजे. ही जी रिकामी चौकट आहे या ठिकाणी, या ठिकाणी न, म, य आणि स्त. बरोबर? या 4 पर्यायामधून जो तुम्ही योग्य पर्याय घेणार त्या ठिकाणी तुम्हाला अर्थपूर्ण पर्याय या ठिकाणी शब्द तयार होतील. तर तुम्ही पहा, या ठिकाणी जर न घेतलं, तुम्ही घेऊन पहा न. आणि सगळ्या शब्दामध्ये 5 शब्द तयार होते का पहा बरं. जान, रान, फन, जन, मन, स्वन. म्हणजे या ठिकाणी एखादा शब्द अर्थपूर्ण तयार होतोय, पण 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. म्हणून या ठिकाणी न हा पर्याय या ठिकाणी लागू होत नाही. तसं तुम्ही म घेऊन पहा, मचा पण तुम्हाला या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. ये घेऊन पहा, याचा पण होणार नाही. पण तुम्ही स्त घेतल्यानंतर तुम्हाला 4 या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतील. पहिला शब्द तयार होईल पहा, जास्त. नंतर काय होईल? रास्त. नंतर पुढचं काय होईल पहा, फस्त. नंतर काय होईल? जास्त, रास्त, फस्त. सांगा आणखी काय तयार होईल? मस्त. म आलाय पहा त्या ठिकाणी. बरोबर? त्या ठिकाणी हे 4ही जोडाक्षरे शब्द तयार. आणि पुढचं होईल पहा, स्वस्त. स्वस्त. हे 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणून स्त हा 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे पहा. म्हणून या ठिकाणी स्त.
या ठिकाणी हा पर्याय या ठिकाणी महत्वाचा आहे. पहा विद्यार्थी मित्र, आपल्याजवळ वेळ नसल्यामुळं आपण काय करतो, पहा स्लाइड पुढे घेत चाललो. आता पहा तुमच्यासाठी महत्वाची आहे, पहा काही वेळेस ना तुम्हाला एखादे काही प्रसिद्ध शेअर असतात, त्या शेअरावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला ही चौकट पूर्ण करायची असते. आता तुमच्या समोर पहा हे मी चौकट घेतलेली या ठिकाणी आणि तुम्हाला हे पूर्ण करायचंय. पहा पूर्ण या ठिकाणी आहे. पहा पहिला आपण जाऊ या ठिकाणी, हा जो पहा इथं खाली खालची चौकट पूर्ण करू. पहिली चौकट मोकळी आहे, दुसरी चौकट मोकळी, चौकट मोकळी, ग आणि र. तर या ठिकाणी पहा तुम्हाला कोणती अक्षर येतील म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तर या ठिकाणी पहा तुम्ही अ, ह, म, द, न. बरोबर आहे का नाही? आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं पूर्वीचं नाव अहमदनगर होतं. हा शब्द या ठिकाणी तयार झाला. मग तुम्हाला महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा आहे असा तुम्हाला क्ल्यू त्या ठिकाणी दिला जातो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा सांगा कोणता आहे. तर कोणता आहे? अहमदनगर. आता त्याच्या पुढचा तुम्ही विचार करा बरं, काय येईल? ई चौकट, मोकळी चौकट, ल मोकळी चौकट, ड्र आणि मोकळी चौकट. कोणत्या शहराचं नाव त्या ठिकाणी येईल? या ठिकाणी तुम्हाला विचारच करावा लागेल, तुमच्या बुद्धीला चालना द्यावा लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला काय नाव येणार नाही. बरोबर आहे का नाही? बघा तुम्ही विचार करा कोणतं नाव येईल. पहा त्याच्यासाठी तुम्हाला जिल्ह्याचे नाव माहिती पाहिजेत, तालुक्याचे नाव माहिती पाहिजेत. बरोबर आहे की नाही? तिथे काय येईल? इचल करंजी. बरोबर आहे की नाही? इचल करंजी. कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे तालुका आहे पहा. तर तुम्हाला त्यासाठी तालुक्याचे नाव पाहिजे. ज्यावेळेस आपण परिसर अभ्यास 2 या पुस्तकामध्ये शिकतो ना, त्यामध्ये तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, नद्यांचे नाव सर्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचा जर अभ्यास आपण केला तर मला वाटत नाही तुम्हाला हे अवघड जाईल म्हणून. पुढचं पहा बरं आता, चौकट ढ, चौकट उ आणि र. कोणत्या शहराचं नाव आहे पहा ते. बुद्धीला चालना आहे पहा. आपल्या या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. आता आपल्या महाराष्ट्रामधून ही सर्व आता आपलं जे वारकरी संप्रदाय आहे पहा, वारकरी संप्रदायाच्या सर्व दिंडी कुठे चाललेल्या आहेत पहा? पंढरपूरला चाललेले आहेत ना. आपल्या हिंदू धर्माचं आराध्य दैवत काय आहे? विठ्ठल. आणि विठ्ठल कुठं आहे? पंढरपूरला. बरोबर आहे की नाही? आणि या पंढरपूरचं नाव या ठिकाणी काय नाव तयार होईल? बरोबर, पंढरपूर. बरोबर आहे का नाही? काय काय कोणत्या शहराचं नाव तयार झालंय? पंढरपूर. बरोबर आहे का नाही? तर पुढचं आहे पहा आता, चौकट ला, चौकट र. सांगा बरं कोणत्या शहराचं नाव तयार होईल? या ठिकाणी तुम्हाला बुद्धीला चालना द्यावा लागेल पहा, सोलापूर. सोलापूर नाव तयार होते. काय नाव तयार होते? सोलापूर. आणि वरच्या 2 नंबरच्या चौकटीत तुमच्या लगेच लक्षात आला असेल पहा, मुंबई. आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे? मुंबई. बरोबर, बरोबर आहे का नाही? सोने की अंडा देने वाली मुर्गी कोण आहे? मुंबई. आणि पुढचा आहे पहा, आता तुम्ही विचार करा तुम्ही कोणत्या शहराचं नाव येईल? या ठिकाणी नाव आहे पहा, पुणे. विद्येचं माहेरघर. बरोबर आहे की नाही? जो तो उठतो कुठं चाललाय आता? पुण्याला. कारण पुण्याला सगळ्या सुविधा आहेत शिक्षणासाठी, पुण्याला चांगल्या सुविधा आहेत म्हणून सर्व विद्यार्थी आता पुण्याच्या दिशेने चाललेले आहेत. कोणी उठते पुण्याकडे चाललंय. बरोबर आहे की नाही? काही लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे आपल्याला चांगलं शिक्षण मिळते म्हणून ते विद्याचं माहेरघर आहे. पहा विद्यार्थी मित्र, आता शेवटची आपण या ठिकाणी स्लाइड घेणार आहोत की या ठिकाणी पहा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या घरामध्ये काही वस्तू असतात आणि त्या वस्तूच्या संदर्भातली ही साहित्य पहा. स्वयंपाक घरामध्ये तुम्ही विचार करा आता की या रिकाम्या चौकटीमध्ये कोणते अक्षर टाकल्यानंतर आपल्या
घरी ज्या स्वयंपाकासाठी वस्तू वापरतात त्याचं पहा हे हा एक चौकट या ठिकाणी पूर्ण होणार आहे. पहा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही ती चौकट या ठिकाणी काय करा, पूर्ण करा. बरोबर आहे का नाही? पहा या ठिकाणी निरीक्षण करा तुम्ही. काय या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता पा व र आणि टा याच्यामध्ये कोणतं मुळाक्षर टाकल्यानंतर आपल्या स्वयंपाकघरातील ती वस्तू तयार होईल. नंतर तुम्ही याचा मला उत्तर नंतर सांगा. बा तुम्हाला सरावासाठी मी या ठिकाणी देतो. या ठिकाणी दुसरी तुम्हाला सरावासाठी पहा मुलाचे नाव या ठिकाणी तुम्हाला इथली आडवी उभी मुलांच्या नावाचे गाळलेला अक्षर चौकटीत भरून नाव तयार करा. पहा या ठिकाणी कोणतं मुळाक्षर घेतल्यानंतर या ठिकाणी मुलाचं नाव तयार होईल. उभं सुद्धा मुलाचं नाव तयार होईल, आडवं मुलाचं नाव तयार होईल आणि उभं सुद्धा मुलाचं नाव तयार होईल. ह्या तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी हे शब्दकोड या ठिकाणी तयार केलेले आहेत. पहा काही वेळेस आकृतीमधील म्हणी पूर्ण करा. या ठिकाणी तुम्हाला पहा प्रश्नपत्रिकेमध्ये एखादी म्हण दिली जातील आणि त्या म्हणीवर तुम्हाला तिचा अर्थ विचारला जातो. तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितले वापरच्या म्हणी, समानार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल शब्द याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आता पहा त ध खा आ त द ठ पी त्र र याच्यावर तुम्हाला एक म्हण तयार करायची. करा बरं. तुम्हाला येते का म्हण तयार करता? बंद झालं का? तर पहा याच्यावर एक म्हण तयार होईल. पहा आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खाते. कोणती म्हण तयार होईल? आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खाते. म्हणजे याचं काय काम दुसराच करतो आणि तिसराच त्याचं श्रेय घेतो. याचा अर्थ काय आहे? याला म्हणतात आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खाते. जर तुमच्या म्हणीचा अभ्यास असेल, आता आपल्या ऑनलाईन तासिकेमध्ये म्हणीची एक सेपरेट तासिका होणार आहे. त्याच्यात त्या म्हणीमध्ये आपले शिक्षक तुम्हाला म्हणीचा त्यामध्ये घेणार आहेत. पहा तरी सुद्धा तुम्ही सुद्धा या ठिकाणी काय करायचं, सराव करायचा आहे. आणि पुढची शेवटची एक म्हणे पहा त्या ठिकाणी आकृतीमधील मन पूर्ण करा. ल ला ली च टा उ ला जी भ या ली व. तुमच्या बुद्धीला चालना देणार. तुम्हाला बुद्धीला या ठिकाणी ना विचार करावा लागणार आहे की या ठिकाणी तुम्हाला कोणती म्हण तयार होणार आहे. बरोबर आहे नाही? तर याचा पहा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं उचलली जीभ लावली टाळ्याला. कोणत्या या म्हणीपासून काय तयार झाली? उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे कोणत्याही परिणामाचा विचार न करता बोलणे. आपल्या बोलण्याने एखाद्याच्या पुढच्या व्यक्तीवर काय परिणाम होणार आहे? एखाद्याचं मन दुःखी होणार आहे का? एखाद्याला त्या शब्दामुळे त्रास होणार आहे का? याचा विचार न करता आपण बोलतो आणि पर्यायाने काय होतं, ते पुढच्या व्यक्तीला खूप या ठिकाणी काय होतो, त्रास होतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 1 तासापासून आपण पुढे या शब्दावर चांगल्या प्रकारची तासिका घेतल्यानंतर आता तुम्हाला हा घटक तुम्ही वहीमध्ये लिहून घेतला असेल. तुम्ही नंतर त्याचा अभ्यास करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये शब्दकोड्यावर 2 गुण आपल्याला निश्चित मिळाले पाहिजे. या ठिकाणी मला पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय रामनाथ साहेब नोडल अधिकारी यांनी ऑनलाईन तासिका घेण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सन्माननीय आमचे तंत्रस्नेही शिक्षक वाहक सर आणि संतोष घोगरे सर या ठिकाणी उपस्थित राहून चांगली सेवा दिल्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचबरोबर आमचे आदर्श शिक्षक गोरे सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.